पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत पोहोचलेले आहे। काल भाजपकडून या निवडणुकी संदर्भात विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। खासदारांना मार्गदर्शन करण्यात आलं होतं। तर उमेदवार घोषित झाल्यापासूनच भाजपने जोरदार तयारीला सुरुवात केली होती, मोर्चे बांधणीला सुरुवात केली होती। सुरुवातीला भाजपकडून बिनविरोध ही निवडणूक व्हावी यासाठी प्रयत्न झाले, मात्र अखेर काँग्रेस आघाडीकडून उमेदवार देण्यात आला। बी सुदर्शन रेड्डी यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली, काँग्रेस आघाडीकडून उमेदवारी मिळाली आणि आज उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होत आहे। तर भाजपकडून मोर्चे बांधणी करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत पोहोचलेले आहे। थोड्याच वेळात उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडते। पंतप्रधान संसदेत पोहोचलेले आहे त्यावेळची दृश्य आहे, संसदेतली दृश्य। तर जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होते। सीपी राधाकृष्णन आणि बी सुदर्शन रेड्डी यांच्यात ही लढत आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान केलेलं आहे। मतदान करत पुढील कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रवाना झालेले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीत मतदान केलेलं आहे। पंतप्रधान मोदी संसद भवनात पोहोचले, त्यांनी उपराष्ट्रपती पदाच्या या निवडणुकीसाठी मतदान केलेलं आहे। राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार आहे सीपी राधाकृष्णन आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार आहे बी सुदर्शन रेड्डी। मतदान प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे। तर आज उपराष्ट्रपती पदासाठी हे मतदान होतंय। 17व्या उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होतंय। एनडीएचे सीपी राधाकृष्णन आणि विरोधी पक्षाचे उमेदवार पी सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत आहे। राष्ट्रपती पदानंतर उपराष्ट्रपती पद हे देशातील दुसरं सर्वोच्च संवैधानिक पद आहे। तर 17वे उपराष्ट्रपती निवडण्यासाठी आज मतदान होतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान केलेलं आहे। रालोआच्या वतीनं सीपी राधाकृष्णन आणि विरोधी पक्षांच्या उमेदवारीने पी सुदर्शन रेड्डी मैदानात आहेत।